नमस्कार मित्र, जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2 आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओच्या माध्यमातून एक निवेदन केलं होतं की कमीत कमी आपल्याला 1,000 रुपये पेन्शन वाढ होऊ शकते. मागील महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, आंदोलक, सरकार आणि EPFO या माध्यमातून सरकारने आश्वासन दिले, लेखी आश्वासन का आम्ही तुमच्या पेन्शन वाढीबद्दल जरूर विचार करू. परंतु माझा अनुभव असा आहे की देशात नेहमीच निवडणुका होत असतात. अशी कोणती तरी राज्याची निवडणूक आली की सरकार आपल्याला आश्वासन देते, आम्ही विचार करतोय. परंतु मला असं वाटतं की आपण आता यावर फार विश्वास ठेवू नये. कुठेतरी सत्तारूढ पार्टीला किंवा भारतीय जनता पार्टीला आपल्याला या ठिकाणी आपली जी संघटनेची ताकद आहे ती कुठे दाखवून देण्याचा या ठिकाणी वेळ आलेली आहे. ती वेळ आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले बिहारमध्ये पेन्शनधारक जवळपास 3-1 लाख आहे, म्हणजे संख्येने कमी आहे. परंतु 3 लाख कुटुंबातले सर्व मतदार व नातेवाईक अशा पद्धतीनं किमान आपण 10 ते 15 भाजपचे उमेदवार या ठिकाणी पाडू शकतो. अशा प्रकारची ताकद या ठिकाणी पेन्शनधारकांमध्ये आहे. मला वाटतं की पेन्शनधारकांनी निश्चितपणे विचार करावा व भारतीय जनता पार्टीला बिहारच्या निवडणुकीमध्ये पराभूत करावं, असं आवाहन मी या ठिकाणी पेन्शनधारक म्हणून करतो. आपणही त्यावर निर्णय घ्यावा. धन्यवाद.